नमस्कार. माझं नाव विजय सुर्वे. मी लग्न सोहळा मुंबईसाठी काम करतो. आम्ही असं बघतो आहे की समाजात खूप अशी लोकं आहेत की ते सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी समाजासाठी काम करत आहेत आणि माझाही व्यवसाय हा समाजाशी रिलेटेड आहे, पण मी कमर्शियली व्यवसाय करतो. पण ह्या व्यवसायाचं एक स्वरूप म्हणून आणि एक ह्या व्यवसायाला म्हणा की सपोर्ट म्हणा किंवा एक आपली बांधिलकी म्हणा, तर मला एक विचार असा जाणवला की नवीन जी जनरेशन आहे, जी जनरेशन आज काय म्हणतात त्याला, कुठेतरी अडकलेली आहे. त्यांची लग्न जमत नाही आहे, वय होत चाललं आहे, शिक्षण आहे, शिक्षण सुंदर आहे त्यांच्याकडे, प्रश्न नाही आहे, दिसायलाही सुंदर आहे, तोही प्रश्न नाही आहे, पण कुठेतरी अडचणी येत आहे. कुठेतरी मनामध्ये त्यांच्या द्विधा मनस्थिती होते की करूया काय, की लव्ह मॅरेज करायचं की अरेंज मॅरेज करायचं, आणि जर एखादा मुलगा किंवा मुलगी जी काय असेल तर ते कुठेतरी स्वतःला गोंधळून गेलेले आहेत. तर ह्याच्या मागची काही कारणं सांगतो मी. तर विचार करा, शिक्षण तर सुंदर आहे, मी पहिलंच म्हणालो, दिसायलाही व्यक्ती सुंदर आहे, तोही प्रश्न नाही आहे. मग अडचण काय आहे? मग लग्न जमवताना अडचण काय आहे? तर काही अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना समजावून सांगणं गरजेचं आहे नवीन पिढीला, आणि त्याच्यासाठी एक माध्यम म्हणून मला असं जाणवतं की समाजात अशी जी लोकं आहेत जी समाजाची कार्य करत आहेत. मग काही पतसंस्था आहे, काही सामाजिक संस्था, म्हणजे ज्या गावागावामध्ये स्वतःचं असं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी गावाच्या संस्था असतात आणि त्या एकत्र येतात आणि आपल्या लोकांबद्दल काहीतरी काम करतात, समाजाचं काम करतात. तर अशा लोकांचं कुठे ना कुठे वर्षातून एकदा स्नेहसंमेलन असतं आणि अशा स्नेहसंमेलनात जास्ती करून सगळे सिनियर सिटीजन येतात, तरुण पिढी येताना मुश्किल आहे. पण असो, तर सांगण्याचा उद्देश काय की ह्या सामाजिक बांधिलकीचा एक विचार करता मला असं कुठेतरी जाणवलं की मी जे काही यूट्यूबवर स्वतःचे चॅनल्स व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओमधनं लोकांना मार्गदर्शन करतो आहे. मी काय मोठा हे नाही आहे, पण मला जे योग्य वाटतं त्याचं मी अनुभवाचं मी लोकांना शेअरिंग करतो. तर हेच जे मार्गदर्शन आहे, हेच जर अशा स्नेहसंमेलनाला किंवा एखाद्या छोट्याशा त्यांच्या गावाच्या मीटिंगला किंवा एखादा संस्थेचं काही वर्धापन दिन असेल त्यावेळेस जर आपण लोकांना सांगायला गेलो, आपण जर तिथे जाऊन ह्या गोष्टी सांगितल्या की बाबा लग्न जमवताना काय अडचणी येतात, कशा अडचणी येतात, त्याचं आपण कशा पद्धतीने त्याच्यावर मात करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय पर्याय अवेलेबल आहेत, ह्याची जर माहिती आपण लोकांना दिली त्या स्नेहसंमेलनात, वार्षिक उत्सवात, तर कदाचित आपली जी आत्ताची तरुण पिढी आहे, आत्ताची तरुण पिढी ज्यांचं शिक्षण हे कॉन्व्हेंटमध्ये झालेलं आहे, लक्षात घ्या, त्यांचं शिक्षण हे कॉन्व्हेंटमध्ये झालेलं आहे. कारण आज जी 30 वर्ष वयाची किंवा 32 वर्ष वयाची किंवा 25 वर्ष मुलं आहेत, वय वर्ष 25, तर हे सगळे कॉन्व्हेंटमध्ये शास्त्री शिकलेले आहेत. आणि म्हणजे मी असं म्हणत नाही की मराठीमध्ये नाही शिकले, मराठीमध्येही आहे, मी असं म्हणत नाही की कोणाला भेदभाव करत नाही. सांगण्याचा उद्देश की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी आणि मराठी माध्यमाच्या शाळांमधला विद्यार्थी दोघांमध्ये झालेले संस्कार हे वेगवेगळे आहेत. परत आपल्या घरामध्ये झालेले संस्कार हे वेगळे असतील. तर ह्याचा सगळ्यांचा कुठेतरी ताळमेळ बसत नाही आहे. तर ह्याचीच एक वाईट बाजू मी आता तुमच्यासमोर मांडतोय, बघा पटलं तर. आणि ह्या विषयावरच जर लोकांना आपण जर लेक्चर दिलं, आपण लेक्चर नाही म्हणता येणं, त्यांना प्रबोधन म्हणूया, जर लोकांना त्याची माहिती दिली तर कदाचित 100% नाही पण 1% का होईना तरुण पिढीला समजून येईल की अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय आपलं, आपण ह्या विषयावर विचार करूया आणि त्यांचा जो लग्नाचा विषय आहे तो त्यांचा सुरळीत होईल आणि लवकरात लवकर त्यांचं लग्न जमेल. तर ह्या संदर्भात मी एक छोटासा माहितीपूर्ण असा एक हा व्हिडिओ बनवतोय. बघा, जर जमलं तर तुम्ही मला ह्याच्यावर कमेंट करा. आणि जर तुम्हाला वाटलं की हेच विचार जर आपण स्टेजवर जाऊन सांगितले, लोकांना सांगितले आणि त्याच्यातनं एखादं जर प्रबोधन झालं तरुण पिढीचं किंवा जे आपले सभासद आहेत त्यांचं, तर मला आवडेल त्याबद्दल की आपण जाऊन सांगू, त्यांना समजून सांगायचा अर्थ की जे काही आहे आत्ताच्या घडीला
त्याची कुठेतरी माहिती देणं गरजेचं आहे आणि हे कोणीतरी करायला पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून माझ्या लग्न सोहळा मुंबईतर्फे मी हे करण्याचा उद्देश ठेवून हा व्हिडिओ केला आहे की कुठेतरी आपली एक बांधिलकी म्हणून समाजाची आणि माझ्या हिंदू धर्माची संस्कृती जपावी, ज्याचं मला अभिमान आहे की मी हिंदू आहे, त्यात मी मराठा आहे, याचा जर मला अभिमानच आहे. पण कुठेतरी समाजाची बांधिलकी हिंदू धर्माच्या ज्या आत्तापर्यंतचा जो अभ्यास केला लोकांनी आणि त्याच्यावर जे काही आपल्याकडे आत्तापर्यंत रीतिरिवाज ज्याला आपण म्हणतो ते घडत आले, ते रीतिरिवाज कुठेतरी खंडित झाले आणि त्याची माहिती देण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. तर बघा मी काय काय विषय घेतो आहे ते काळजीपूर्वक बघा जरा. तर पहिला गोष्ट काय आहे की आपण कुठेतरी चुकलो आहे कुळाचारामध्ये. आपण असता 3 पिढ्या अगोदर किंवा 4 पिढ्या अगोदर आपण मोठमोठ्या शहरांमध्ये स्थायिक झालेलो, आपण म्हणजे आपले पूर्वज. तर त्यामुळे आपण जे मूळ स्थान होतं आपलं गावाकडलं ते आपण विसरून गेलो आणि ह्या मूळ स्थानाला विसरल्यामुळे काय झालं की तिथली जी देवाची दिवाबत्तीची सोय ती राहिलेली आहे. त्यामुळे तो कुळाचाराचा थोडा त्रास आपल्याला काही जणांना जाणवतो. दुसरी गोष्ट आहे आपली कुळस्वामिनी. कदाचित काही लोकांना माहिती असतं, काही लोकांना माहिती नसतं, पण ती कुळस्वामिनी शोधणं गरजेचं आहे. वर्षातनं एकदा का होईना त्या कुळस्वामीला जाणं, तिची ओटी भरणं आणि तिचा मानपान देणं हे गरजेचं आहे. जे काही तिचे रीतिरिवाज आहे ते सांभाळणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे ग्रामदेवता. तुम्ही ज्या गावात राहता, ज्या शहरामध्ये राहता, त्या शहराची ग्रामदेवता हिला हाका शब्दाला उभं करणं हेही तेवढं महत्त्वाचं आहे. आणि ज्या गावातनं तुम्ही आला आहात, तुम्ही ज्या गावातनं शिफ्टेड झाला त्या गावाचीही ग्रामदेवता हिलाही हाका शब्दाला उभं करणं, तर हा एक विषय आहे. नंतर असतं वास्तुदेवता. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूची जी पूर्ण कंपार्टमेंट आहे, ज्याला आपण वास्तू म्हणू, 1 रूम किचन आहे, 2 BHK आहे, 4 BHK जे काय असेल ते, तर त्या वास्तूमध्ये तुम्हाला ग्रोथ आहे का, तुम्हाला ग्रोथ आहे का, तुमच्या लग्नासाठी त्याचं काय पॉझिटिव्हिटी आहे का की ती तपासणं हीही महत्त्वाची आहे. कारण वास्तुदेवताही तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे नवीन संसार करताना. नंतर आहे मुख्य प्रश्न हा आहे की मूळ पुरुष. आता हा तुम्ही म्हणाल की मूळ पुरुष म्हणजे काय, तर लक्षात घ्या मी विजय सुर्वे, तर मी माझ्या सुर्वे वसाला म्हणजे ज्याला मूळ पुरुष म्हणतो आम्ही, त्याला मी जर हाक मारला, त्याला जर मी माझ्या हाका शब्दाला उभा केला तरच तो मला कुठेतरी माझी वंशावळ वाढवण्यासाठी प्रयत्न करायला यश देणार. तर ह्याला आम्ही म्हणतो मूळ पुरुष. तर त्या संदर्भात आपल्याला माहिती घेणं, त्याला हाका शब्दाला उभं करणं ही गोष्ट गरजेची आहे. नंतर आलं पत्रिकेमध्ये जन्माच्या वेळी असणारी जन्मवेळ. आता ती तुम्ही जेव्हा पत्रिका घेऊन जाता ब्राह्मणाकडे तेव्हा तुम्हाला ते सांगतात की बाबा ह्याचं जन्माच्या वेळेस ह्या नक्षत्र होतं, तर त्याच्यामुळे ही शांती करावी लागते. आणि आपण ते कधी कधी इग्नोर करतो. आपण म्हणतो अरे काय ब्राह्मण फक्त पैसे खाण्यासाठी बोलत असते, तर तसं नाही आहे. हे सगळं आपल्या पिढीजात ज्यांनी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे त्याचाच अभ्यास करून तो ब्राह्मण किंवा तो पत्रिका बघणारा, जे पत्रिके बघणारे जे गुरुजी असतात ते तुम्हाला सांगतात की बाबा ह्या वेळेस ह्याचा जन्म झालेला आहे किंवा ह्या मुलीचा जन्म झाला आहे, तर त्याच्यामुळे हा लग्नाचा ह्याच्यात दोष येतो आहे, तर ती शांती करणं. नंतर आत्ताची राईट नाव, आत्ता ज्यावेळेस तुम्ही लग्नाचा विषय घेऊन लोकसमाजापर्यंत येत आहे तेव्हा तुमची काही साडेसाती चालू आहे का, तर त्याचा अभ्यास करून त्याच्याबद्दल माहिती घेणं आणि त्या साडेसातीमध्ये काही योग आहेत का लग्नाचे त्याची माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे. राहिलं गोष्ट हो सगळ्यात महत्त्वाची, याच्यावर मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे, आपली झोपण्याची जागा म्हणजे ती कुठल्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला आपलं डोकं असतं, कोणत्या दिशेला आपले पाय असतात याची माहिती घेणं आणि त्याच्यात सुधारणा करणं. ह्याच्या संदर्भात मी एक छोटासा व्हिडिओ ठेवलेला आहे माझ्या यूट्यूबवर, तो पण तुम्ही बघू शकता. नंतर सहकार्याची वृत्ती. काय होतं, आता लग्न जमत आहेत, मुलामुलींची लग्न जमतात, पण काय होतं मुलगा मुंबई पुण्यामध्ये कुठेतरी स्थायिक असतो, त्याचं स्वतःचं घर असतं किंवा नसतं, पण तो चांगल्या परमनंट जॉबला असतो आणि त्याचं घर स्वतःचं नाही आहे, तो भाड्यावर राहतो आहे आईवडिलांबरोबर. तर
त्याची ही मायनस पॉईंट येतो, त्याचा हा मायनस पॉईंट येतो. आणि मग मुलीही शिकलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत, पगार आहे, चांगला आहे, पण त्या विचार करतात की त्याचं स्वतःचं घर नाही आहे, तर मग आपण कसं लग्न करायचं. तिच्या आईवडीलही हा विचार करतात. पण जर त्या दोन मुला मुलींनी विचार करून एकत्र बसून जर पत्रिका जमत असेल, स्वभाव जमत असेल आणि भविष्याची जर चिंता असेल त्यांना की स्वभाव जमतोय, तर त्यांनी 1-2 तास समोरासमोर बसून काय प्लॅनिंग करून होत असेल की बाबा चल आपण दोघं मिळून काही प्लॅन करूया आणि आपण कधीतरी ह्या 1-2 वर्षात घराचा प्लॅन करू आणि ते घर घेऊ. मुंबई पुण्यामध्ये घर घेऊ. 1 रूम किचन जरी घेतलं तरी खूप मोठी गोष्ट आहे आजच्या तारखेला मुंबई पुण्यामध्ये. तर ते जर घेण्याइतकी जर कॅपॅसिटी होऊ शकते, तर त्या मुलामुलींनी लग्नासाठी आपलं ॲडजस्टमेंट करणं गरजेचे आहे. म्हणजे याला मी म्हणतो की सहकार्य करणं, एकामेकाला सहकार्य करा. जर तुम्ही आज सहकार्य केलं तर भविष्य सुंदर असेल तुमच्यासाठी. कारण तुमची पत्रिका जमलेली आहे, तुमचा स्वभाव जमतोय, तुमचा समाज जमतोय. तर फक्त राहिलं काय ते घर. तर घरासंदर्भात तुम्ही 1-2 तास बसून व्यक्तिगत दोघांनी शांतपणे बसून विचार करा. कागदावर लिहा की हे असं करू शकतो, ते तसं करू शकतो. प्लॅन, त्याला माझ्या भाषेत म्हणतो आम्ही ब्लू फिल्म बनवणे. की ती ब्लू फिल्म काय आहे, तर ब्लू फिल्म ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्याचा एक आराखडा तयार करणं, तो आराखडा आपल्याकडे समोर तो प्रेझेंट ठेवणं आणि ते एकामेकाला समजून सांगणं आणि आपल्यानं घर कसं नवीन घेता येईल, आपण कसं त्यात ॲडजस्ट करू, ह्या संदर्भात जर तुमचं एक योग्य प्रकारे बोलणं झालं तर नक्की तुमचा संसार पुढे सुखाचा होईल. कारण तुम्ही त्या 2 तासामध्येच एकामेकाला आणखी जास्ती ओळखाल. तर मला असं वाटतं की ह्या संदर्भात पण विचार होणं गरजेचं आहे. नंतर झाली उपासना. तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता ह्याच्यावर पण खूप अवलंबून आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये एखाद्या देवस्थानाची उपासना करणं गरजेचं आहे आणि ती उपासना तुम्ही जर 100% चांगल्या पद्धतीने केली तर त्या उपासनेचं फलही तुम्हाला मिळतं. प्रत्येक वेळेस उपास करून उपासना करायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही जर दत्तगुरूंना मानता तर दत्तगुरूंची उपासना करा, साईबाबांना म्हणता साईबाबांची करा, तुळजाभवानीला म्हणता तिची उपासना करा. जस्ट त्यांच्याबद्दल त्यांचे मंत्र, त्यांचे जप एवढं करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे. मी खरंच सांगतोय की तुम्ही एखाद्या देवाला, जी देवता तुमच्यासाठी तुमच्या पत्रिकेप्रमाणे योग्य आहे, त्या देवतेचं तुम्ही उपासना, मग तिचा मंत्र जाप करा, तिच्याबद्दल तिच्या देवळात जाणं कधीतरी आठवड्यात 15 दिवसांत आणि तिथे 5-10 मिनटं बसणं, हेही तुमच्यासाठी फळदायी असतं आणि त्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट आहे शरीरयष्टी. काही वेळेस काय होतं, मुलं मुली एकामेकाला पटकन रिजेक्ट करतात की अरे ती मुलगी शरीराने जरा चुकीची वाटते, म्हणजे तिचं शरीर मला आवडत नाही आहे, किंवा एखादा मुलगा मला सडपातळ आहे. ह्या एकाच कारणास्तव ते एकामेकाला रिजेक्ट करतात. तर बघा काय असतं, शरीरयष्टी सांगू शकत नाही, कधी कोणाची बदलू शकते. आपण राजकारणी लोकांची पण बघितलेली असेल तर बघा, मी तुम्हाला काही सांगतो की काही राजकारणी असे पण होते जे जेव्हा राजकारणात आले तेव्हा सडपातळ होते आणि आता ते डोले मटूळ झालेले आहेत. जर ते होऊ शकतात तर आपण नाही होणार का? सो नॅचरली आहे, शरीर हे कधीही बदलू शकतं. मी आत्ता दिसतोय असा, मी याच्यापूर्वी 15 वर्षापूर्वी कसा होतो आणि नेक्स्ट 15 वर्षांना कसा असेल सांगू शकत नाही. सो तो विषय नाही आहे. की विषय हा आहे की शरीरयष्टीकडे बघून तुम्ही एखाद्या व्यक्तीला नाकारताय, त्यापेक्षा त्याचा स्वभाव बघा, त्याच्यातले गुण बघा, त्याच्याकडले पॉझिटिव्हिटी बघा आणि बघा विचार करून की दिस इज ओके फॉर मी आणि आमच्या दोघांसाठी हे चांगलं आहे. समाज बघा, समाज तुम्हाला टिप्पणी करणारच, काही करा, तो टिप्पणी करणार तुमच्याबद्दल की अरे अशी दिसते तशी दिसते. पण ॲक्च्युअल काय, तुमचा स्वभाव किती सुंदर आहे, तुम्ही एकामेकासाठी किती पूरक आहात हे महत्त्वाचं आहे. आणि हे समाजाला समजणार नाही, ते तुम्हाला दोघांना माहिती आहे. आणि तेव्हा हा विचार करायचा की शरीरयष्टी गौण आहे, ती मुलगी जाडी आहे किंवा मुलगा जाडा आहे, मुलगा सडपातळ आहे, मुलगी सडपातळ आहे, दिस इज नॉट गुड. की महत्त्वाचा विषय काय, त्यांचे स्वभाव जमत आहेत का, बस. म्हणजे स्वभाव जमत आहेत, पत्रिका जमत आहेत, फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे, चांगल्या घरातून आलेलं आहे, बस तेवढा विचार करा
आणि मग तो एक रिजेक्शनचा पॉईंट आहे, तो बाजूला सारून टाका. दुसरी गोष्ट, आजकाल लव्ह मॅरेज खूप होतात. तर लव्ह मॅरेज होण्याचं कारण काय आहे की आपल्या घरामध्ये मुलाला किंवा मुलीला जे आत्ता तरुण आहेत त्यांना योग्य प्रकारे ट्रीटमेंट होत नाही. ट्रीटमेंट याचा अर्थ की त्यांचा मान सन्मान, त्यांच्या शिक्षणाचा मान सन्मान आपण करत नाही आहे. कुठेतरी आपण चुकतोय असं माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना आपण जे इग्नोर करतो किंवा त्यांना आपण जे टोमणे मारतो, टोमणे, दिस इज गुड वर्ड, टोमणे मारतो की असं आहेस तू, तसा आहेस, तशी आहेस. सो त्याचा इफेक्ट हा होतो की ते कुठेतरी अशा व्यक्तीला शोधतात की ती त्यांना खूप सांभाळून घेते, त्यांचा रिस्पेक्ट करते, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला ती होकार देते. अशा व्यक्तीकडे त्यांचं मग अट्रॅक्शन होतं. आणि मग अशा व्यक्ती ह्या कुठल्याही समाजाच्या असू शकतात. तर अशा वेळेस मग ते लोक लव्ह मॅरेज करतात, कारण त्यांना मायनस पॉईंट तुमच्या घरातच दिसला की माझी आई अशी करते, माझे बाबा असे करतात, माझा दादा मला इग्नोर करतो, माझी ताई मला इग्नोर करते. सो ह्या वाईट गोष्टींमुळे आपलं मूळ लव्ह मॅरेज करतोय, लक्षात घ्या. आणि 80% हा एक प्रकार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त का ते तिकडे जातात की आमचे संस्कार चुकले. आम्हाला आमच्या हिंदू संस्कृतीबद्दल जर आम्ही त्यांना पहिल्यापासून संस्कार दिले असते तर ते कुठल्याही समाजाकडे जाताना विचार केला असता की अरे ह्या समाजात हे संस्कार आहेत का, जे मी मंत्र जाप करते, मी ज्या देवांची उपासना करते, त्या उपासना ह्या समाजात करतात का ते लोक? तर नाही. मग तो विषय होता की जर माझ्याकडे माझ्या समाजाची, माझे आई वडील मला इग्नोर करतात, दॅट्स ओके, पण माझ्या समाजाचे जे मंत्रोच्चार आहे मला दिलेले पूर्वजांनी, मला ज्या माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं, रामरक्षा म्हणायला सांगितलं, हनुमान चालीसा म्हणायला सांगितलं, गणपती अथर्व शीर्ष शिकवलं, मग हे गेलं कुठे? तर हे नाही शिकवलं ना आम्ही, हे नाही शिकवलं. त्याच्यामुळेच आमच्या मुलांवर परिणाम झाले की ते दुसऱ्या समाजाकडे अट्रॅक्ट झाले, कारण त्या समाजातला माणूस कुठला तरी त्यांना फक्त त्यांच्या गोष्टींना पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तो हां ऐसा करेगा वैसे करेगा, दॅट्स ओके. अरे नाही यार, ते चुकीचं आहे. त्या समाजाबद्दल तुम्हाला माहिती घ्या. जर माझी व्यक्ती, माझ्याकडला मुलगा मुलगी याला जर माझ्या संस्कृतीबद्दल अभिमान असेल तर कुठल्याही समाजाकडे जाणार नाही. मी गॅरंटी देऊन सांगतो की तो जाणार नाही. त्याला आपल्या समाजाबद्दल पहिला आदर राहिला पाहिजे. तर असा हा आदर तेव्हाच येतो जेव्हा त्याला आपल्या समाजाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आपण माहिती देतो. तर ही आपण कुठेतरी चुकतोय, तर ती माहिती देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आम्ही संस्कारामध्ये चुकलोय. बघा, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला शाळेमध्ये शाळेची सुरुवात म्हणजे तेच प्रार्थना व्हायच्या, तेव्हा स्तोत्र म्हणायला सांगायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता नाही राहिल्या. आता तर जी कॉन्व्हेंटची पिढी आहे, तर ह्या कॉन्व्हेंटच्या पिढीमध्ये त्यांचे काहीतरी वेगळेच प्रकार असतात. मग हे कोणी करायचे? तुमच्या मुलांना तुम्ही जे चुकलं आतापर्यंत, समजा आपण त्यांना अथर्वशीर्ष शिकवलं नाही, रामरक्षा शिकवली नाही, हनुमान चालीसा शिकवली नाही, त्यांना आपल्या भगवद्गीतेबद्दल माहिती दिली नाही, तर ही कुठेतरी आपण चुकलेलो आहोत. आपण इव्हन मी तुम्हाला हेही सिरियसली सांगतो की आत्ताची पिढी ही आरतीलाही उभी राहत नाही. आरतीला, मग ती गणपती बाप्पाची आरती असो, घरातली असो किंवा सार्वजनिक मंडळाची असो, ती पिढी उभी राहत नाही आणि ती पुढे बोलायला तयार होत नाही. ही पिढी बोलायला तयार होत नाही आरती, कारण त्यांनी ते आरतीचं पुस्तक कधी हातात घेतच नसतं. त्यांना माहितीच नाही आहे की आरतीचं पुस्तक घेऊन आरती बोलायची असते. काही जण इतके सुंदर बोलतात आरती. मग हे काय झालं, हे त्यांच्या मुखोद्गत झालं, पण काही जणांना माहिती नाही. मग हे कुठेतरी आपण आत्ता त्यांच्या करून घेणं गरजेचं आहे. तर हे आत्ताच्या समाजाला, म्हणजे आत्ता जी नवीन येणारी पिढी आहे त्यांना तरी आम्ही हे संस्कार शिकवले पाहिजे. मग ती रामरक्षा असो, हनुमान चालीसा असो, आरती अटेंड करणं, आरती बोलणं, आरतीचं पुस्तक वाचणं, त्या आरती बोलताना, हे महत्त्वाचा विषय आहे. तर तेही माहिती देणं गरजेचं आहे. नंतर काय राहिलं की पत्रिकेमध्ये कधी कधी काय होतं की पूर्वजांची जी दृष्टी आहे त्यांच्यावर,
तर त्याचे दोष निर्माण होतात, पूर्वजांचे काही रोष असतात आणि पूर्वजांना मुक्ती मिळत नाही. अशा गोष्टी ह्याच्यासाठी आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की बाबा तुमच्या पत्रिकेमध्ये पूर्वजांचा दोष आहे तर आपण त्याला नारायण नागबळी विधी करूया, तर तेव्हा लोक आम्हाला इग्नोर करतात. मी फ्रँकली मी स्पष्ट सांगतो की लोक आम्हाला इग्नोर करतात. मी माझ्या एकट्याचं सांगत नाही आहे, खूपसे असे चांगले ज्योतिषी आहेत ज्यांनी लोकांना सांगितलेलं आहे की तुम्हाला हे करायचं आहे, की हा विषय आहे, हा तुम्हाला अडकाठी करतो तुमच्या लग्नाच्या विषयामध्ये, तर तुम्ही नारायण नागबळी करा, त्र्यंबकेश्वरला जा, तुमचं काम होऊन जाईल. तर अशा वेळेस ही लोक आम्हाला काय विचारतात, 100% होईल का, 100% होईल का? अहो, तुमची वेळ आलेली आहे, तुमचा तो आता अधिकार आलेला आहे की तुम्हाला ही करायची आहे शांती. आता तुम्ही त्याला सांगाल की 100% याचा रिझल्ट मिळेल, माझं लग्न ठरेल का, तर ह्याची गॅरंटी कोणी कोणाला देऊ शकत नाही. आपण आज ह्या क्षणाला अशा ह्याच्यामध्ये राहतोय की कोणी कोणाला गॅरंटी देऊ शकत नाही. स्वतःच्या जगण्याची गॅरंटी लोकांना नाही आहे, तर तुम्ही एखाद्या विधीला तुम्ही म्हणता की 100% गॅरंटी द्या. अहो, ते विधी लिखित म्हणजे पूर्वजांनी लिहून ठेवलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय ना की बाबा हा एक दोष आहे, हा दोष आपण निवारण्यासाठी ही विधी करूया आणि ह्या जागी तिची विधीची कर्मकांड होतात. बस आमचं सांगण्याचा उद्देश आहे. तुम्ही करणं न करणं हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे, आमचा काही व्यक्तिगत प्रश्न नाही आहे. मार्गदर्शन करणं हा आपला एक हेतू आहे की आपण हे करा, त्याच्यातून आपलं काम होऊन जाईल. तर नाही, मग त्याला क्वेश्चन्स 100% होईल का, मी अशा लोकांना इग्नोर करतो. मी त्यांना सांगतो तुम्हाला वाटलं ना नाही करायचं आहे, करू नका, दॅट्स ओके, तुमची इच्छा, मला काही विचारू नका, परत काय माझ्याकडे येऊ नका, विषय संपला, विषय तिथे संपला. आपल्या दुसरी गोष्ट काल सर्पशांती, तिथे पण असंच ग्रहमान बिघडलेले आहे, त्या ग्रहमानात तुम्हाला काही त्रास होतोय आता सध्या, मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही लग्नाचा विषय घेऊन बसलाय, मग हे विषय अडकाठीचे येऊ शकतात, काही अडचणी येऊ शकतात. मग त्या संदर्भात काल सर्पशांती आपण सुचवतो, तेही त्र्यंबकेश्वरला जाऊन करायला सांगतो. तिथेही अडचण, 100% येणार का रिझल्ट, मग एवढे पैसे घेतात ब्राह्मण, तेवढे पैसे ब्राह्मण घेतात. अरे हो, मी मान्य करतो, कोणी ब्राह्मण घेत असेल, नाही असं नाही आहे, पण त्या स्थानाला जाऊन ती विधी करणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही करणं न करणं हा तुमचा व्यक्तिगत हे आहे ना, माझं काही व्यक्तिगत हे नाही आहे. पण मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे, मी केलं, विषय संपला. आफ्टर ऑल तुमच्या हातात सगळं डिसिजन आहे, माझ्या हातात काहीच नाही आहे. तर हा एक विषय असतो. नंतर खूपशा तर नवीन जी पिढी आहे त्यांचं ब्रेन वॉश होतं, मी फ्रँकली ब्रेन वॉश होतं. कसं ते सांगतो की आत्ताचे काही असे लोक आहेत, जस्ट 2 मिनिटं, समाजामध्ये अशी काही लोक आहेत ती हिंदू धर्माबद्दल, हिंदू धर्माच्या उत्कर्षाबद्दल आणि हिंदू धर्माच्या ज्या रीतिरिवाज आहेत त्याबद्दल योग्य अशी टिप्पणी चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्याचा इफेक्ट हा आपल्या तरुण पिढीवर होतोय. मग ही तरुण पिढीमध्ये मग देव कुठे आहे, मग देव सिद्ध करा, तुम्ही म्हणता ही शांती केली मग हा असं होईल तसं होईल, सिद्ध करा. ओके, तुम्हाला नाही वाटत मग विषय सोडून द्या. नवीन युग आहे तुमच्या, आम्ही ह्याला इग्नोर नाही करत आहे. तुम्ही जे शिकलायत, तुम्ही आमच्यापेक्षा चांगले हुशार आहात, बुद्धिमान आहात, तुमच्या ह्याला आम्ही अपमान करत नाही आहे. तुम्हाला नाही पटलं सोडून द्या विषय, आम्हाला काही फरक पडत नाही आहे. पण फक्त एवढंच आहे की हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे, हिंदू धर्म टिकणं गरजेचं आहे. आज आम्ही काही जे काय आज एवढी मेहनत करतोय ते का करतोय की आमचा हिंदू धर्म हा कुठेतरी स्टँडर्ड आहे, तो ऐरागैरा नाही आहे. त्या स्टँडर्ड याचं आम्हाला मार्केटिंग करायची गरज नाही आहे. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूच राहणार आहोत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जे काही लोक हिंदू धर्माच्या समाजात राहतात, हिंदू आहेत, हिंदू नाव गाव पत्ता वापरत आहेत, पण ते मग अशा ह्या लहान मुलांना कुठेतरी ब्रेन वॉश करतायत आपल्या हिंदू धर्माबद्दल सगळ्या. मग हे दाखव, सिद्ध कर, ते म्हणतात ना, आई दाखवलं तर बाप तुझा कोण, नाही तर श्राद्ध कर, असं शब्द आहे नाही काहीतरी, तर तसा तो प्रकार व्हायला लागलेला आता.
तर मी फ्रँकली मी ह्याच्यात कधी वादावादीत पडत नाही आहे. माझा एवढाच हेतू असतो, बाबांनो आलात, बसलात, माझ्याबरोबर बोललात, मला जे योग्य वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं, मला जी अडचण वाटली ती मी तुम्हाला क्लिअर केली. आफ्टर ऑल माझ्या ऑफिसच्या किंवा माझ्या घराच्या बाहेर पडल्यावर तुमचे डिसिजन तुमचे असतात. तुम्ही इथे टेबलावर पण सांगू शकता की नाही मला नाही पटत, दॅट्स ओके, आपण इथेच क्लोज करूया हे मॅटर्स, आपण आपल्या रस्त्याने निघून जा, विषय संपला. सो हे मॅटर्स सगळे ज्या गोष्टी आहेत ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या, तर हे कुठेतरी लोकांपर्यंत समजवणं, सांगणं, लोकांना त्याची माहिती देणं, हे मला कुठेतरी वाटतं की गरज आहे. आणि त्या संदर्भात जर कोणीतरी बोललं पाहिजे. आणि मी विचार करतो, जर मी एवढी मेहनत करतोय माझ्या यूट्यूबच्या प्रचाराच्या, लोकांनी बघावा माझा यूट्यूब, लोकांनी माझे विचार बघावे, माझ्याकडे विवाहासाठी यावे, असं जो मी प्रयत्न करतो, त्याच्यातलाच एक भाग म्हणून की मी जर आत्तापासून जर प्रयत्न केला तर कदाचित एक 10 वर्षाने का होईना माझ्या हिंदू संस्कृतीची जी जतन करण्याची जी एक लोक मेहनत करत आहेत, त्याच्यात माझा एक छोटासा का होईना भाग असेल. आणि तो भाग असा असेल की मी हिंदू धर्मातील ज्या ह्या रीतिरिवाज ज्या आता मी सांगितल्या तुम्हाला, त्याच्याबद्दल माहिती देईन लोकांना. आणि त्यांना पटलं तर ओके, नाही पटलं तर ते मला टिप्पणी करतील. बघा मी आता हा व्हिडिओ टाकतोय, पोस्ट करतोय, मला गॅरंटी आहे की माझ्या ह्याच्या व्हिडिओवर कमेंट्स येतील, तुम्ही असं का म्हणता, तसं का म्हणता, असंच का. आय नो की असं असू दे ना, आपल्याला काय फरक पडतोय. आपण आपले विचार लोकांपर्यंत मांडणे, नवीन समाजाला, म्हणजे माझ्या हिंदू संस्कृतीमधली जी नवीन तरुण पिढी आहे त्यांना माझ्या हिंदू धर्माबद्दल, माझ्या रीतिरिवाजाबद्दल मी नाही माहिती दिली तर कोण देणार. कोणीतरी पुढे आलं पाहिजे ना. तर माझा विषय हाच आहे की त्याचाच एक मुद्दा हा घेऊन आलो की जर मी अशा संस्थांना, छोट्या मोठेही असतील, मी असं म्हणत नाही, कोणाला मी छोटं मोठं करत नाही, पण त्यांना, त्यांच्या इथे येणाऱ्या लोकांना, त्यांच्या सभासदांना आपण जर ह्या गोष्टी समजावून सांगितल्या, बघा त्या सभासदांना जर त्यांनी त्यांच्या आपल्या तरुण पिढीला आणलं तर ते कदाचित वादविवाद करतील, नाही असं नाही, मी ॲक्सेप्ट करतो की ते वादविवाद करतील, पण कुठेतरी त्यांना सांगण्याची गरज आहे. आणि ह्याच्यासाठी हा मी मोठा व्हिडिओ बनवला आहे. मला वाटतं माझ्या यूट्यूब चॅनलमधला सगळ्यात मोठा व्हिडिओ हा आजचा व्हिडिओ आहे, जो ॲव्हरेज मला वाटतं आता 27 मिनिटाचा झाला आहे. तर फर्स्ट टाईम मी एखाद्या विषयावर हात घातला, कारण मी जेव्हा जास्ती बोलतो, माझ्याकडे क्लायंट असतो आणि तिथेच माझं 1.5 तास 2 तास जातात जेव्हा मी त्या क्लायंटशी डिस्कस करतो. बाकी माझे छोटे व्हिडिओ असतात. तर आय होप की जर कुठे अशा संस्था असतील ज्या समाजासाठी काम करत असतील आणि त्यांना वाटत असेल की आपल्या समाजातील मुलामुलींना ह्यानी यावं आणि आपल्या ह्या ज्या गोष्टी आपण क्लिअर केल्या त्या संदर्भात बोलावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं, तर मला आवडेल की आपण जाऊ, कुठेही असो. मी फ्रँकली मुंबई असो, पुणे असो, महाराष्ट्र असो, कुठेही बोलवा, मी नक्की येईन. हां, फक्त माझी वेळ आणि चांगली मिळाली पाहिजे मला, कारण माझ्याकडे स्वतःकडे शेड्यूल कधी फिक्स असतं, तर तसं मी काही करू शकत नाही. तर पण मी अशा संस्थांसाठी नक्की येईन, भेटेन, लोकांना माहिती देईन. आणि समाजाचं प्रबोधन करणं हे कुठेतरी कोणाचं तरी काम आहे. आज शिवाजी महाराजांनी काहीतरी केलं म्हणून आज आम्ही सुखाने जगतोय. आणि आय होप की जर शिवाजी महाराज नसते तर आय डोंट नो की आम्ही असतो का. आणि आमची पुढची पिढी ही शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे तशीच राहो. आणि जे त्यांनी कुठेतरी शेत नांगरलं, ते शेत नांगरलं, त्याचं पीक आज म्हणजे आम्ही आहोत, आम्ही म्हणजे आपण सगळे आहोत. आणि ह्याचं चांगलं पीक पुढे यावं, चांगलं त्याच्यातनं ग्रोथ व्हावं, येणारं धान्य सुंदर असावं, त्या धान्यातनं नवीन पीक यावं, म्हणून हीच कुठेतरी मेहनत आहे माझी. की शिवाजी महाराजांनी तो नांगर जर चालवला नसतं सोन्याचा, तर मला नाही वाटत की आज आम्ही 300-350 वर्षानंतर आज इथे बसून बोललो असतो आणि आमच्या हिंदू धर्माबद्दल बोललो असतो. तर आय होप माझा छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा आहे की त्यांच्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून आज बिंदास बोलू शकतो आणि समाजाला वावरू शकतो. तर मला आशा आहे, माझा हा व्हिडिओ मोठा झाला आहे, पण असू दे. जर तुमच्याकडे अशा कुठल्या संस्था असतील समाजात,
तर नक्की मला संपर्क करा. माझा नंबर आहे 9702527373. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल, कुठेतरी आहे स्क्रीनवर लावलं तर बघा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पण माझी इच्छा आहे की हा व्हिडिओ इतक्या लोकांनी सबस्क्राईब करायला पाहिजे ना, इतक्या लोकांनी, की तो जेव्हा सबस्क्राईब होईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटेल की माझा व्हिडिओ बघणारा प्रत्येक व्यक्तीने तो सबस्क्राईब केला. नुसता बघून लाईक करू नका. आय डोंट नो, मला लाईक शेअर आता तुम्ही कराल, पण मला तो सबस्क्राईब का करा की तुम्हाला कुठेतरी माझे विचार पटले आणि ते विचार तुम्ही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न कराल ते शेअर करून. तर बस तेवढंच माझं एक म्हणणं होतं. आणि त्याच्यासाठी हा छोटासा पण मोठा व्हिडिओ झाला आहे. असू दे, मी हा माझा प्रयत्न करतो आहे. आणि जर असं कुठे काही लेक्चर्स म्हणता येणार नाही, माहिती देण्यासाठी मी नक्की संपर्क करा माझ्याशी. माझं नाव विजय सुर्वे आहे. इथे मी आता तुम्हाला एक स्क्रीनवर पण टाकून ठेवेल, कारण आपण बोलताना पटकन बोलून गेलो मगाशी, तर ते पण बघून ठेवा. ओके, धन्यवाद.